हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून नवरात्री घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. हे 9 दिवस तुमचे नव चैतन्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे जावो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना. तर नवरात्र सुरू होते प्रत्येकाच्याच घरी आज, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं. आमच्याकडे घट बसवणे असं काहीतरी म्हणतात. आजचा रंग पांढरा जो की शांतीचं प्रतीक आहे आणि अशीच सुख शांती तुमच्या आयुष्यात लाभो हीच माझी इच्छा. तर आजचा व्हिडिओ अशासाठी की साड्यांच्या वरती मी याच्या पाठीमागे व्हिडिओ टाकले, त्याला रिस्पॉन्स चांगला आला. तर आता तुम्ही म्हणाल ताई साड्यांवर बोलताय आणि तुम्ही स्वतःच साडी घातली नाही. तर मी साडी घातली होती पण मला साडीमध्ये काम होत नाही आणि इतकं टेन्शन आहे या शिलाईचं. त्यात माझी पिको फॉलची मशीन खराब झाली, ती व्यवस्थित दुरुस्त मी स्वतः केली, खोलून पण झालेली नाही. कारण पिको फॉलचं सेटिंग असतं खूप किचकट आणि ते जरा जरी इकडं तिकडं झालं तरी पण त्याची शिलाई फिनिशिंग येत नाही. मशीन जास्त म्हणजे जड येतं आणि ब्लाऊज जरी झालं तरी आपण त्या कस्टमरला नाही देऊ शकत, कारण की साडी आपली झालेली नसते. थोड्याच वेळाचं ते काम असतं पण ते आपण पूर्ण नाही करू शकत आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 4:30. मी सकाळी 11:30 पावणे 12 वाजल्यापासून मशीनच्या नुसती अवतीभोवती फिरते. माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही आणि याच गोष्टीचं मला सारखं टेन्शन येते. कारण रखडलेले जे मागचे ब्लाऊज असतात, जे की काही संबंध नाही, रंगाचा संबंध नाही आहे किंवा त्या कस्टमरने उपवास धरला आहे असा काही विषय नाही, तरी पण विनाकारणच तगादा असतो की माझं ब्लाऊज झालं का आणि मला लागणार आहे. नेसता इतकं नाही हे पण माहिती नाही, पण ब्लाऊज मला लागणार आहे की ते अगदी कटाक्षपणे बोलतात. त्यावेळेला आपल्याला टेन्शन येतं. शिलाईबरोबरच माझं घरचं काम हे मला एकटीलाच करावं लागतं, कारण माझ्या मदतीला कोणी नाही आहे. माझी मुलगी आहे तर ती अजून छोटी आहे, तरी पण ती मला मदत करते. आणि मुलांना शनिवार रविवार सुट्टी, आज घटस्थापनेची सुट्टी आणि मुलं घरात अगदी राडा करून टाकतात. आणि त्यामुळं आणि घरात कसं एकटं असलं म्हणजे आपण घरचं आवरलं, शिलाईला बसलं आणि आपल्या कामावरती लक्ष लागतं. पण मुलांना जर सुट्टी असेल तर मग जेवायला द्या, असं करा तसं करा, हे ते मागं काम लागतं. त्यामुळं आणि आपल्या कामाचा टाईम पुढं निघून जातो आणि ते काम आपलं अडकून राहतं. प्रत्येकालाच असं वाटतं की व्हिडिओ करते म्हणजे हिला खूप रिकामा वेळ आहे, हिच्याकडे टाईम आहे आणि हिला नटायला कुपायला आवडतं. पण असा काही तीळ मात्रही संबंध नाही आहे. व्हिडिओ टाकते मी माझ्या चॅनलच्या फ्युचरसाठी टाकत राहते आणि मला ॲक्टिंग आवडते. पण असं काय नाही की मी उठसूट व्हिडिओ बनवते आणि टाकते. कॅमेरा मागचा सीन तुम्हाला दाखवण्यासाठी. नवरात्राचा पहिला दिवस जो की पांढऱ्या रंगातून सुरू झाला आहे. देव करो आणि त्या पांढऱ्या शुभ्र रंगासारखी शांती माझ्या आयुष्यात येऊ, कुठलं संकट माझ्या आयुष्यात येऊ नये. कारण 2025 हे माझ्यासाठी असं संमिश्र गेलं आहे. म्हणजे प्रगतीच्या मार्गाने म्हटलं तर माझी चांगली ग्रोथ आहे, पण काय काय मानसिक टेन्शन हे ते असं पण माझ्या आयुष्यात घडलं आहे. त्यामुळे मला थोडं टेन्शन येतं. म्हणूनच मला असं जास्त देवदेव करायला जमत नाही. एखादा घरी माणूस आला त्याच्या मुखामध्ये 2 घास घातले तर तीच माझी देवपूजा आणि एक गुरुवार, एवढंच माझा देवधर्म आहे. मला बाकीचं काही म्हणजे असं करायला जमत नाही. म्हणजे नवरात्राचे उपवास पण मी नाही पकडत, कारण ते आपल्याला निभणारच नाही. आपला आत्मा मारून उपवास पकडायला मला नाही, म्हणजे काय बरोबरच नाही ना. देव कधी असं म्हणेल का की बाबा तू तुझं जेवण बंद कर आणि माझी सदा कर, असं नाही ना. आपल्या नीतिमत्तेवर राहतं. हे माझे विचार आहेत. तुमचे विचार काय आहेत मला कसं करणार, ते माझे विचार आहेत जे मी तुम्हाला सांगत असते. आणि कायमच माझं बोलणं म्हणा, घरात म्हणा, पाहुण्यांच्यात म्हणा किंवा बाहेर म्हणा, हे माझं बोलणं खूपच असं स्पष्ट असतं. भले ते समोरच्याला आवडू दे
किंवा न आवडू दे, मी या गोष्टीचा विचार करत नाही. बरोबर आहे की नाही? तर सगळ्याच टेलर लोकांची अशी धामधूम उडाली असेल आणि एक लेडीज टेलर म्हणलं तर जी की एखादी महिला करत असते, तर त्या महिलेला कसं आपलं बाकीचे जे काम आहे ते करावंच लागतं. त्यासाठी तिला कुठलंही कारण देऊन म्हणजे काम टाळता येत नाही, कारण आपल्या व्यवसायाबरोबरच घरातल्या कामांची जबाबदारी पण ही एका दुर्गीचीच असते. नवरात्रात म्हणे नवदुर्गाची पूजा करतात बरोबर. म्हणजे प्रत्येक दिवशी तिचं एक रूप असं, म्हणजे आमच्या इकडं कोल्हापूर साईडला कोल्हापूरची जी अंबाबाई आहे तिला वेगवेगळ्या रूपामध्ये तिची पूजा मांडली जाते, कमळातली अशी तशी. म्हणजे जास्त वेळेला मी काही नाही गेलेली. आणि आता किरणोत्सव म्हणून असा एक उत्सव असतो तिथं, जो मी पण नाही बघितला, पण खूप लांबून लांबून लोक तिथे येतात दर्शनाला. खूप गर्दी असते. आम्हाला जायला घडले म्हणजे गेले मी बरेचदा, एक 50 वेळा गेले असेल, पण नवरात्रामध्ये मला जायला कधीच जमलेलं नाही. आम्ही जास्त असं म्हणजे कारण नवरात्रामध्ये कसं, आता नवरात्रापासून ते दिवाळी संपेपर्यंत माझ्या शिलाईची इतकी घाई असते, इतके कस्टमर असतात आणि विषय तिथं पैशाचा येत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बसले, जे की माझ्या हातामध्ये आलेलं काम पूर्ण होऊन मी त्या कस्टमरला देत नाही आणि कस्टमरचा मला म्हणजे जोपर्यंत असा निरोप येत नाही की हां ब्लाऊज छान आहे आणि ते मला व्यवस्थित बसले, तर कस्टमरपेक्षा सुद्धा मला जास्त आनंद होतो. असं काही नाही की प्रत्येक काम माणूस पैशासाठी करत असतो, एक मनाची समाधानी सुद्धा असते आपल्या काम म्हणजे जे की आपण करत राहतो. म्हणूनच व्यस्त राहा, स्वस्त राहा, मस्त खा आणि आनंद बघा. बरोबर आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाचा शुभेच्छा.